जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विधीचे अधिकरण. तीची वंदू श्रीचरण श्री गुरुची आती नमस्कारुणी आता. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोकाती भाविका, ग्रंथार्थिया शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा दावाव्या सुभटा. आम्हा व्रत एकादशी, देव केशव तीर्थ तुळसी. अनेक नेनोबा साधन, आमचा विषय हरि कीर्तन. संत संगती निरंतर, प्रेम धन हे भांडार. अनेक नेनोबा साधन, आमचा विषय हरि कीर्तन. विनवी विष्णुदास नारा, ऐसी आमची परंपरा. विनवी विष्णुदास नारा, ऐसी आमची परंपरा. अनेक नेनोबा साधन, आमचा विषय हरि कीर्तन. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवा. मुळशिंदी या पवित्र निसर्गरम्य नगरीमध्ये, बेळगाव जिल्हा परिसर कर्नाटक, आणि सेवेचं कार्यकारण पांडुरंग रुक्मिणी मातेचं दरबार, ज्ञानोबारायांचा दरबार, आदी करून वटवृक्षांची छाया अशा पवित्र स्थळावर असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्या निमित्ताने ही कीर्तन रूपी सेवा. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ पांडुरंगाचे नडीवाळ भक्त नामदेव महाराज, त्यांच्या ज्येष्ठ चिरंजीवांचा नारायण महाराजांचा हा एकादशी प्रकरणातला अभंग आहे. नारायण महाराज सुद्धा महाराज भजन करायचे आणि अभंग लिहायचे, कीर्तन नाही करायचे. ते अलग लक्षामध्ये. नामदेव महाराजांच्या परिवारांचं मोठं कौतुक या जगतामध्ये आहे, ते आतापर्यंत कोणी करून दाखवलं नाही. अधिष्ठान हनुमंतराय, सिद्धेश्वर भगवान, पांडुरंग परमात्मा, रुक्मिणी माता, ज्ञानोबाराय, विनयकरी मृदंगाचार्य, सुश्राव्य सर्व वैष्णव टाळकरी मायबाप मंडळी आणि टाळ सेवेला उभारलेली कीर्तनकार मंडळी, सेवेमध्ये बसून श्रवणात वाचणारे कीर्तनकार मंडळी, यांचे गोरख महाराज रिसोडे वाशिम जिल्हा, ती माझ्या बरोबर आले. आणि सर्व मंडळी, माता भगिनी, भूमाता आणि गोमाता, माता भगिनी, आपल्या सर्वांच्या पवित्र चरणाला नमस्कार करून अल्पशा वेळामध्ये आज फाल्गुन शुद्ध एकादशी आहे, शुक्रवार आहे. शुद्धाची वारी पांडुरंगाची पंढरपुरामध्ये गजबजून भरलेली आहे. नगर प्रदक्षिणा आणि तुकोबारायांच्या खडाचा नेम आहे. उद्याचं आणि परवांचं कीर्तन त्यांचं पुंडलिकाच्या दरबारासमोर असतं चंद्रभागेमध्ये. त्या कीर्तनाचा वेळ असतो सायंकाळचे 5 वाजता कीर्तनाला आरंभ होतो आणि 6 वाजता कीर्तनाचं जे विठ्ठल होतं, पण कुठे पुंडलिकाच्या समोर. आणि नगर प्रदक्षिणा आजही होती, उद्या होणार आहे. सर्व फरकडी मंडळी ज्यांची फड आहे ते नगर प्रदक्षिणा करून आता कीर्तन सेवा त्यांची संपूर्ण झाली. आता भजन, रात्रीला जागर भजन असो आपलं कीर्तन उभारलेलं आहे. नामदेव महाराजांच्या पुत्रांच्या समोर ही वचनं येण्याचं कारण काय असेल, तर कारण आहे समाजामध्ये एक
प्रणाली आहे. समाज आजही, पूर्वीही आणि समोरही सुखाने कोणाला जगू देत नाही. बरं, काही माणसाला फारस ज्ञान नसतं, पण खोडसाळपणा करायचं ज्ञान त्यांना पक्का असतं. म्हणून नामदेवरायांच्या चिरंजीवाला विचारलं काही साधकांनी, आपण संतांच्या संतांना हो, देवाच्या भक्तांना हो, मग तुम्हाला काही वर्त वैकल्य आहे का नाही? असंच आहे तुमचं जीवन? नारायण महाराज म्हणले आहे आम्हाला व्रत. कुठलं व्रत करता? आता व्रत एक नाही, प्रत्येक व्यक्ती परत व्रत म्हणलं तरी आहे. पण हे व्रत करतो कशासाठी, काय कारण आहे? तस चारच कर्म महत्वाचे आहेत. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म आणि दोन कर्म आपण वारकऱ्यांनी करायचे नसतं. एक तर कुणीच करायचं नसतं, पण काम्य कर्म वारकऱ्यांनी करायचं नाही आणि निषिद्ध कर्म कुणीच करायचं नाही. पण लोक त्याच्यावर आता भरपूर प्रचंड गर्दी आहे महाराज निषिद्ध कर्माकडे लोकांची. आणि ती गर्दी स्थिर करण्यासाठीच हरिकीर्तनाचा महाराज वापर आहे. तर नको तिकडे जी गर्दी झाली ना प्रचंड, ती स्थिर झाली पाहिजे. मानवाला आपला स्वतःचा अधिकार कळायला पाहिजे की मी माणूस आहे, आणि माणूस म्हणल्याच्या नंतर त्याला कर्तव्याची जाण असली पाहिजे. त्या कर्तव्याची जाण तुकोबार आहे त्या अभंगाच्या द्वारा करून देतात. ब्रह्मचारी व्रते भोकावी अक्षर आश्रमी विचार षडकर्माचा. आपण जे अनेक ग्रंथ प्रणाली पाहतोय, शास्त्र पुराण श्रवण करतो, त्यात ती धर्मव्यवस्था केली गेलेली आहे. आपण आपल्या सुपुत्रांना यथार्थ असं अक्षराचं ज्ञान द्यावं. अक्षर कोणाला म्हणावं? ज्ञानोबा अक्षर म्हणतात, देवा तू अक्षर आवटविये मात्रेचे पर, श्रुती निरंतर घर दिवशीत ठाती. ज्या अक्षरामध्ये परमात्म्याचा अंश आहे किंवा भगवान परमात्माचा अक्षर आहे, एका एका अक्षरात एका एका अक्षरात एका एका अक्षरात एका एका अक्षरात
ज्या अक्षरामध्ये भगवंत आहेत त्या अक्षरांना ज्ञानोबा महाराज अलंकारित करतात. ते अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना रागी चितकरिका उधवली असे. म्हणजे भगवद्गीतेचे अक्षर ते, दुसरे कोणते अक्षर नाहीत. कोणते अक्षर की जे भगवंताच्या वाचीच्या द्वारा प्रगट झाली माझी महबूब आलं लक्षामध्ये. भगवंतानेच. कारण अर्जुना संकट पडता जर भारी गीता सांगे हरी कुरुक्षेत्री तिचे अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तारावया. भगवान परमात्मा आपल्या वाचेने ज्या अक्षराचं स्पष्टीकरण करतात ती भगवद्गीता. तर बालवयामध्ये असलेल्या लेकरांनी गीता पठन केलं पाहिजे. आपल्या इकडं आता गीता पठन कमी झालं महाराजांनी. इंग्लिश स्कूल भरपूर झाले की ज्या इंग्रजांनी भारताला सळो का पळो करून ठेवलं होतं महाराज. भारतातली माणसं संपवण्याच्या मार्गावर जे इंग्रज होतं त्याच्या अक्षराला आता आपण बहुमान देतो आला लक्षामध्ये. आणि ज्या अक्षराने भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार आहे ती अक्षर आम्हाला आठवत नाहीत. ती अभाग्य आपलं महाराज. दुर्भाग्य आहे ना आपलं. कारण जे पाहिजे ते नाही आणि नको ते शिगेला गेलं. म्हणून जरा आपणाला सुधारायचंय माझे माय बापू. तेव्हा नामदेवरायांचे सुपुत्र नारायण महाराज की ज्या नारायण महाराजांच्या हातानं नारा विठा गोंदा धाडीला मादा झाडेली जागा समाधीची. नारायण महाराज कोणी सामान्य नाही. ज्याने ज्ञानोबरांची अक्षय समाधी आहे चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आणि त्या समाधीचं स्थळ झाडून स्वच्छ केलं ते नारायण महाराज आलं लक्षामध्ये. आणि मग त्यांच्याकडे बोट केलं. तुम्हाला काय व्रत वळकंदी आहे का? आहे. कोणतं व्रत आहे? नारायण महाराज म्हणतात आम्हा व्रत एकादशी. एकादशीचं व्रत आम्हाला प्रिय आहे आलं लक्षामध्ये. जे देवाला प्रिय आहे तेच आम्हाला प्रिय आहे आलं का लक्षामध्ये. ते आम्ही व्रत करतो. कसं व्रत करता? आता 3 दिवसाच्या एकादशीची पद्धत आहे महाराज. कालची दशमी आजची एकादशी. पण आता सध्या तसं काही राहिलं नाही. का? तरी सगळा समाज महाराज अन्नमय कोशात आहे. अन्नमय प्राण आहे. काहीला बीपी आहे, काहीला शुगर आहे, काहीला छंद आहे, काहीला लालसा आहे जेवणाची. त्याच्या पोटी महाराज हे सगळं चालतं. आणि त्यातल्या त्या महिला मंडळीनं एकादशीची दिवाळी करून ठेवली. शाबूच्या पापड्या, भगराचे मुरकुल, आलूची चिप्स, केळाची चिप्स आणि काय काय केले काही माहित नाही मला. हरे भरून महाराज फराळासाठी. असू द्या. व्रत एकादशीच आहे. दशमीला एक भुक्त. किती? माध्यान काळी एक भुक्त. एकादशीला काही नको. मग काय? केवळ भगवंताचं नामचिंतन करायचं बर काय. आणि द्वादशीला एक भुक्त. हे 3 दिवसाचं व्रत केलं ना निश्चित आजही मोक्ष मिळतो. हे मोक्ष देणारं साधन आहे. हे आलं कुठून साधन? येण्याला काय कारण आहे? याला येण्याचे कारण 2 आहेत. एक, भगवान शंकर परमात्मा आपल्या भोळ्या अवस्थेमध्ये त्यांना जे भक्त आवडतील त्यांना ते वर देत होते. भस्मासुराला त्यांनीच वर दिला. डोक्यावर हात ठेवला की खतम. आणि तोच भस्मासूर त्यांच्या पाठीशी लागला. असाच एक दुसरा दैत्य मृदुमान्य नावाचा दैत्य
त्यांनी भगवान शंकराची भरपूर सेवा केली. सेवेनं भगवान प्रसन्न होता. मला वाटते आपल्या पर्वचनाची ओळी तशीच होती प्रसन्नतेची. आलं का लक्षामध्ये? प्रसन्न होतात भगवान. महादेव प्रसन्न झाले आणि त्याला वर दिला. कुठला वर? तू अजिंक्य होशील आणि कोणालाही मारू शकशील तू वेळ प्रसंगाला. तुझी इच्छा पूर्ण होईल. बरेच काही वर दिली त्या मृदुमान्य दैत्याला. त्या मृदुमान्य दैत्याने विचार केला, आता आपल्याला अभय मिळालं महादेवाकडून, राहायला घराचं होईल. घर कोणामुळे चांगलं? कोणामुळं? हे पसारा घरात असलं तर घर, नाही तर मग त्याचा मठ होतोय महाराज. ज्याच्यात हे नाही त्याचा मठ होतोय. हे पाहिजे. ती म्हणली मग आपल्याला पत्नी पाहिजे. ती म्हणली कोठं कोणाला मागा, काय भानगडीत पडा, आहे ना पार्वती, काय तीच मागून घेऊ, काय बिघडलं? ज्यांनी वर दिला तो पत्नी का नाही देणार? म्हणून मृदुमान्यानं ते पार्वतीची मागणी केली, मला ही पत्नी पाहिजे. माझे म्हणले असं कसं जमणार आहे? नाही मिळणार. नाही मिळणार मला मी मारल्याशिवाय राहणार नाही, मी अमर आहे. मग तो महादेवाला मारण्याच्या छंदात पडला. समोर महादेव पळत होते, पाठीमाग पार्वती आई साहेब पळत होत्या. पळता 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 पुढे ब्रह्मदेवालाही पळावं लागलं, ब्रह्मदेवाच्या पत्नीलाही पळावं लागलं. रात्र झाली. ते पळायला आरंभ केला सकाळी 6 वाजल्यापासून. रात्र झाली, पाणी नाही, अन्न नाही. आणि आता मोठा वटवृक्ष होता असा, पण तो आतून पोघर झालेला होता. वटवृक्ष आतून पोघर झालेला होता आणि त्यात त्याला यायची ताकद नव्हती महाराज. हे त्याची नजर चुकून त्या पोकळीमध्ये घुसले. भगवंत कोणाच्या पोकळीत घुसतील आणि कोणाचा पोकळ करतील काही सांगता येत नाही महाराज. रात्र गेली, पण या 4 जणांचे श्वास एकत्र आल्यामुळे महाराज तुम्ही आम्ही कशाचे आहोत? कशाचे? श्वास. किती श्वास? 5. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे 5 प्राण एकत्र आले, बुरबुडा तयार झाला. आणि त्या बुरबुड्याला महाराज हे हात, हे कान, नाक, डोळे, पाय, तेच आपण. त्याच्यामध्ये हवा आणि पाणीच आहे, दुसरं काही नाही महाराज. असो, रात्रीच्या रात्रीमधून महाराज या 4 जणांच्या श्वासापासून एक कन्या निर्माण झाली. आणि त्या कन्येला भगवान शंकराने 4 जणांची दशा एक झाली. काय झालं? 4ची दशा एक, म्हणून तिला एकदशी नाव दिलं महाराज. काय नाव दिलं? एकादशी. आता ही एकादशी तिचं आपण पूजन केलं पाहिजे, तिच्या पुढे भजन केलं पाहिजे. म्हणून आताही महाराज पंचांगाच्या नियमाप्रमाणे काही काही व्रत 2 दिवशी येतात. स्मार्त एकादश आणि भागवत एकादश. आता एकच, आजची एकच आहे लक्षामध्ये. कधी कधी स्मार्त एकादश तर रविवारची आली तर सोमवार आल्याला पंचायत पडते महाराज. म्हणजे होतं कधी कधी. असो, स्मार्त का? तर भगवान शंकराने अगोदर तिला कैलासामध्ये नेलं, कैलासामध्ये पूजन केलं, तिच्या समोर भजन केलं. माझी माय बापू पुढे उभारुनी कथा, काय केलं? भजन केलं. म्हणून एकादशीला भजन महत्वाचं आहे आणि एकादशीला पूजन महत्वाचं आहे. लक्षामध्ये भजन झालं, पूजन झालं आणि निराहार भजन केलं महाराज. आहाराची अपेक्षा नाही केली. म्हणून तेव्हापासून आता दुसरी ही बातमी महाराज, हे व्रत भगवान विष्णून सुद्धा त्याचा स्वीकार केला. आता वैकुंठात गेली ती. वैकुंठात गेल्यावर तिचा फार मोठा गौरव. काही काही गाव, आता गावामध्ये आजही एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी गावामधून दिंडी चालते महाराज. इकडे कोर्ता असेल नसेल, पण आमच्या भागात काही काही गावामध्ये आहे. एकादशीला सकाळी विना टाळ मृदंग आणि गावभर दिंडी ज्ञानेश्वर डोक्यावर घेऊन. आणि मग त्या दिवशी प्रवचन, भजन, पूजन, नामजप, रात्रीला कीर्तन, जागर, सकाळी एवढ्या लोकांचं भोजन. जेवढे कीर्तन आले तेवढ्याचे आणि काही लोकांचं.
आनंदाने माझी मायबाप हो, त्या एकादशीचं व्रत म्हणून ती एकादश तशी आली. आता इकडे आपण दुसरी एकादश अशा पद्धतीने आणायची. प्रत्येक कुटुंबातल्या माणसांना आपल्या कुटुंबातली व्यवस्था चांगली चालावी याकरता कुटुंबात असणाऱ्या प्रत्येकाने काहीतरी कर्म करावं. मग कोणी नोकरी करा, कोणी व्यापार करा, कोणी उद्योग करा. कुटुंबियाचं असंच असतं ना. राजाचं तसंच असतं, देश उद्योगी व्हावा, देशाची समृद्धी व्हावी म्हणून महाराज रुक्मांगद राजाने नेम केला. भोलेनाथाला एवढे फुलं अर्पण करायचे की फुलामध्ये भोलेनाथ कुठेही कोणाला नाही दिसले पाहिजे. आणि लोकांना सांगितलं बाबा रे पूजन केलं पाहिजे आणि फुलं लावा. फुलं चांगली होते. आता फुलाचा धंदा फार मोठा चालतो महाराज. काय ती फुलं असतील जे फुलं ज्ञानोबाऱ्यांच्या रथाला श्रंगार म्हणून लागतात महाराज रोज. यावर्षी ज्ञानोबाऱ्यांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला ज्ञानोबाऱ्यांचं, निवृत्तीनाथांचं, दादांचं, मुक्ताईचं, पांडुरंग रुक्मिणीचं चित्र रेखाटलं होतं ना महाराज दरबारामध्ये, आळंदीमध्ये. काय ते फुलं असतील हो. फुलाचे आणखीन प्रकार आहेत महाराज. ते प्रकार आपण सांगित बसणार नाही, सांगत काही वावग होणार नाही. काही फुलं देवावर जातात. कुठे जातात? देवावर. काही फुलं कळलं ना. आणि काही फुलं तिरडीवर. कुठं? तिरडीवर. फुलाचं काय महाराज, कुठं जाते फुल आहे. पण फुल महत्वाचं आहे. फुलाचा व्यवसाय चालत असताना या भूमीवरली फुलं अतिशय महाराज सुगंधित आणि देखणी सुरेख असल्यामुळे इंद्राने सांगितलं रुक्मागंध राजाच्या शिवारातली फुलं आपणाला पाहिजे, तोडून आणा. मग इंद्राचे दूत विमान घेऊन यायचे आणि विमानात ते फुलं जायचे. आताही विमानाने पुष्पांची वृष्टी होती महाराज. आळंदीला पंढरपूरला होती की नाही? पुष्पांचा वर्षाव, विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव कोण करते? स्वर्गाहुनी देव करिता ते इंद्र फुलं न्यायचे, पण पूजेला फुलं कमी पडत होते, फुलं नाही. नेमकं झालं काय? मग राखणदार ठेवा, पहारेकरी ठेवा. पहारेकरी महाराज सारखी चिंतन, कोण नेतं इंद्राचे विमान खाली उतरले, फुलं नेतात. कळलं? इंद्राचे दूत, देवदूत फुलं नेतात. बरोबर. त्यांनी एक दिवस फुलं तोडले, विमानामध्ये भरले आणि विमान जात असताना एका कास्तकाराने आपल्या शेतामध्ये वांगे लावली होती. वांगे, त्या वांग्याची महाराज झाडं जमा केली राळीचे. तसं धोपट झालं महाराज. त्या धोपटानं ते विमान जायलाच तयार नाही. इतकं वांग बेकार आहे. लक्षामध्ये विमानच उडायला तयार नाही. आता त्यांना वाटलं जर नाही विमान उडालं तर आपली चोरी उघडीला येते, आपण चोर ठरतो. पण भयाचं ते होतच असते, काही करा. लक्षामध्ये विमान उडायलाच तयार नाही. तर त्याला लागत होतं एकादशीचा व्रत केलेला माणूस. एकादशी व्रताला फार किंमत आहे महाराज. एकादशीचं व्रत कुणी केलं? आता राजा रुक्मांगदाच्या नगरीत कोणी एकादश करत नव्हतं. पण दशमीच्या दिवशी रात्रीच्या 11 वाजता एका माणसानं लक्ष्मी पूजन केलं होतं. कळलं ना? ते काठीनं केलं होतं महाराज. काठीची पाठीची भेट झाली होती लक्ष्मीच्या. काय कर्नाटकात तशी पूजा नसेल महाराज. आमच्या मराठवाड्यामध्ये भरघोस पूजा चालते. काय इकडे नाही ना? आहे काठी पाठीची पूजा. आता त्या पाठीनं काय पुण्य केलं असेल ते करू महाराज. ती फार धन्य भाग्यवान असेल. काय काठीची वाट पाहणारी पाठ. लक्षामध्ये आता त्या बया रुसून बसल्या. सकाळी जेवण नाही, नाश्ता नाही, स्नानही नाही, काहीच नाही. पण त्या इंद्रांच्या दूताने सांगितलं एकादशी व्रताचा माणूस जर असेल आणि त्याने विमानाला स्पर्श केला तर आमचं विमान स्वर्गलोकात जात. रुक्मांगद राजाच्या नगरीमध्ये दौंडी झाली. आपल्या नगरीमध्ये जर कोणी एकादशीचं व्रत करणार असेल तर त्याला योग्य अशा प्रकारचं धन संपत्ती मिळून जाईल. त्याने इंद्राच्या विमानाला स्पर्श करायचा आहे. हा मालक शेतामध्ये नांगर आणत होता. याला कळालं की आपल्या बायकोनं काही खाल्लं नाही. तो घरी आला.
ते म्हणला चल लवकर. मी कुठं आता ते रागावायचं रुसायचं सोडून दे, बर काय माझ्या बरोबर चाल. गेले महाराज. या विमानाला परशे कर. विमानाला परशे केल्याबरोबर ती विमानानं भरारी घेतली महाराज आणि विमान गेलं. राजाने त्याची काढली मिरवणूक, रथामध्ये बसवलं दोघांना. त्याच्या गळ्यात फुलाचे हार घातले, पुढे टाळ मृदंग लावले, दुधुंबी लावल्या, ढोल ताशे लावले आणि चालले महाराज. ते बाई म्हणायचे बघा मी उपाशी राहिल्याचा फायदा हे म्हणायचं तू उपाशी राहिल्याचा फायदा नाही, माझ्या दांडक्याचा फायदा आला का लक्षामध्ये. भरपूर संपत्ती मिळाली, शेती मिळाली, गाई म्हशी मिळाल्या, घोडे हाती मिळाले. पण हळूहळू लोकांना माहित झालं की एक रात्र एक दिवस जर उपोषण केलं अशी प्राप्ती होते. हळूहळू राजा रुक्मागंधाच्या नगरीमध्ये संपूर्ण लोक उपवासी राहायचे. किती दिवस? 3 दिवस. आणि ते काय भगवंताचं पूजन आणि भजन करायचे. ती एकादशी संपूर्ण संप्रदायाला मान्य आहे, वारकरी संप्रदायाला मान्य आहे. आणि जे आमचे आखाडे असतात महाराज कुंभमेळ्यामध्ये, आखाड्यावाल्याला सुद्धा एकादशी मान्य आहे. शिखरचे राजा दत्तप्रभू माहूर त्यांनाही मान्य आहे, कारण माहूरचे म्हणत बाबा रोज लाहीचा प्रसाद देतात, पण एकादशीला मुंगफलीचा प्रसाद किंवा खारीक देतात. एक अलग लक्षात म्हणजे सर्वांना धार्मिक व्रत आहे. रुक्मागंध राजाची पूर्ण नगरीच्या नगरीच महाराज वैकुंठाला गेली, उद्धार झाला, ते व्रत आहे. आणि या व्रतांचं महाराज नियमानं पालन करतात आमचे वारकरी. नामदेव महाराज व्रत करायचे माझी माय बाप हो, कारण एकादशी सारखं व्रत नाही, आई सारखं तीर्थ नाही, गीतेसारखं शास्त्र नाही आलं का लक्षामध्ये माझी माय बापू. कारण गीता शास्त्र निदम वाक्य, गीता सर्वात शास्त्र चांगलं गीता आहे. असू द्या व्रत. मग नामदेव महाराजाचे चिरंजीव ती अभंग देण्याची का परंपरा झाली, त्याच कारण आहे चंद्रभागेच्या वाळवंठामध्ये संतांचं संमेलन आहे, मांदियाळी आहे संतांची, आणि विषय वेगळे वेगळे निघतात महाराज. आता वारीच्या रस्त्याने मलावचे 4 जागेवर संमेलन असतात नाही का. पहिलं पुण्यामध्ये, दुसरं सासवडला, तिसरं फलटणला, लोणंदला थोडा वेळ असतो ना. काय करायचं म्हणजे सोहळा कसा चालवायचा, काय करायचं, कसं करायचं, बरं काय. त्या संमेलनामध्ये नामदेव महाराज उपस्थित होते. त्या दिवशी त्यांचं वय होतं 75 वर्षाचं, 80 वर्षाचं नामदेव महाराजाचं. नामदेव महाराजांनी ऐकलं रामायण कुणी लिहिलं. वाल्मिकाचं पूर्वकर्म काय आहे? मारामारी. काय मारलं? माणसं मारले. कोण मारले? साधू मारले. अलग लक्षामध्ये. हे मारामारी करणारा वाल्मिक 7 राजन त्याच्या पापाने भरले खचून, आणि तो रामायण लिहितो. नामदेव महाराज म्हणजे आपण चिमणी सुद्धा मारली नाही, नवे नवे मुंगीवर सुद्धा पाय दिला नाही, मुंगी सुद्धा मारली नाही, आणि आपण काहीच लिहिलं नाही. हे प्रभू काहीतरी लिहिण्याचं मला वरदान द्या. आणि निर्णय केला महाराज कोटी अभंग लिहिल, आणि पुन्हा 1.25 लाख लिहिली. 1 कोटी 1.25 लक्षाचा शेवट एवढे अभंग लिहिणारे नामदेव महाराज दरबारात गेले. कोण्या? पांडुरंगाच्या. पांडुरंगा काय नाम आहे? अभंग लिहायचे. शिक्षण झालंय का काही? नाही. नामदेव महाराज शाळेत गेली नाही. शाळेत कोणीच गेली नाही महाराज. ज्ञानोबाराई गेली का? निवृत्तीनाथ गेली का? मुक्ताबाई नाही. पण जी शाळेत आहे त्याला काहीच कळत नाही असं लिहून ठेवलं महाराज. ही मानगडी विठाल शाळेत लिहायला जर कळालं असतं तर शाळेत लिहायला नको त्या गोष्टी एवढ्या महाग केल्या नसत्या. कळलं ना काय बोलतो ते? काय महागाई आली त्या वस्तूला? कोणामुळे आली? साहेबांमुळे. त्याच कारण साहेब अशी अडचणी माझी माय बापू करायचं ते करीत नाही, ते नको ते करतात.
शिक्षण नाही अभंग करायचे म्हणजे देवा तडजोड करणारा अक्षराचे आम्ही लिहिणारे तुम्ही. गीता भगवान परमात्म्याने तडजोडून सांगितले पण लिहिली कोणा व्यासाने. पण इथे नामदेव महाराज अभंग सांगतात आणि देव स्वतः लिहायला बसतात. माझी ज्या अभंगाला भगवंताचे हात लागले माझे माय बापू भगवंतानं लेखणी हातामध्ये घेतलेली ती नामदेवरायांचे जनाबाईचे नारायण महाराजाचे पवित्र अभंग आल्या तर लक्षामध्ये. आणि तोच अभंग माझे तर नामदेवराय घरी येतात. घरी त्यांचं परिवार आहे नामदेवाचे घरी. नामदेवाचे घरी सौदागण स्मरती हरे सौदागण स्मरती हरे. नामदेवाच्या कुटुंबातले प्रत्येक जण हरीचं स्मरण करत होते. आता नामदेव महाराजांच्या परिवारातले 14 जण काय करतात हरीचं स्मरण करतात. आता जे आम्ही कीर्तन करणारे लोक कीर्तनकार किती कीर्तनकाराच्या बायकोला हरिपाठ पाठ असेल. अगोदर कीर्तनकाराचं महाराज मायबाप अवलोकन केलं पाहिजे. त्यांच्या घरी मुक्कामाला जायचं. कसं करायचं फोनवर नाही घ्यायचा नेम मग त्यांच्या घरी जायचं. 4 जणांना मुक्काम करायचं विचारायचं फोनवर बाबा आहेत का आज घरी. हो बाबा आम्ही येतोय. तिथल्या कुठल्या देवाचं नाव सांगायचं या देवाला आणतो आता जायला वेळ नाही गाडी नाही मुक्काम करायचं. थांबायचं त्याला बोलायचंच नाही आणि आपापला हरिपाठ मनातल्या मनात घ्यायचा. हरिपाठ मनात घेतलेला अतिशय महत्वाचा असतो. ज्ञानोबारे मनातच जप करत होती. ज्ञानदेवा मौन जपमाळांतरी धरून श्री हरी जपे सदा अलग लक्ष म्हणा. आणि महाराजांच्या घरी हरिपाठ झाला तर आनंदाने टाळी वाजून हरिपाठ घ्यायचा आरती घ्यायची. आणि जर नाही झाला सकाळ उजाडल्यावर मग तुमचा नेम घ्यायचा होता तुम्ही घ्या ना घेत होतो. पण वरून असा नेम आहे आमचा वारकऱ्यांच्या फडांचा फडकऱ्यांचा. ज्या कीर्तनकाराचा परिवार हरिपाठ भजन करतो त्यांचीच कीर्तन आम्हाला ऐकायचे. तुम्ही लोकाला सांगतो तुमच्या परिवाराला का सांगित नाही. कीर्तनकारांनी स्वतःच्या धर्मपत्नीला सुद्धा ज्ञान सांगलं पाहिजे का नाही. तुमच्या मनात कसं आपल्या स्वपुत्राला सुद्धा सांगितलं पाहिजे. तुम्हाला तुम्ही सांगितलं का पाहिजे का तुम्हाला. दुसऱ्या वेळेला पुत्राला पाठवून देतो कीर्तनासाठी आहे काय येतात. कारण ते वारकऱ्यांचंच कीर्तन आहे. ते वारकरीच असल्यामुळे महाराज परिवार सगळा भजन करणारा नामदेवराय बसले. भोजन करायचंय. थोडी चेहऱ्यावर महाराज नाराजी म्हटली. बायको कोणाला म्हणतात कोणाला नख शिखांतक महाराज ज्या बाईचं लक्ष आपल्या पतीवर आहे. पायाचे नख वाढलेली बाईला कळायला पाहिजे. ते नख काढून घ्या जरा ठोकर लागेल तुम्हाला. तिनं सांगितलं पाहिजे. मग यानं इतका येडा आहे का यानं पण लक्ष असलं पाहिजे. राजाबाईचं लक्ष होत. राजाबाई सारखी भाग्यवान बाई नाही बाबा. राजाबाईचा जन्म कर्नाटकातला बिदरचा
जन्म कुठला? कर्नाटकातला आहे ना. राजाबाई सारखी बाई आता दुसरी डोळ्यानं कोणी पाहायला मिळणार नाही का? काड्यांचं घर आहे. वरी शिंदीचे फोक झाकले महाराज, त्याच्यावर नारळाच्या पनोळ्या आथरलेल्या आहेत. गळ्यातूनच चंद्राचा प्रकाश दिसत होता. खायला फार मिळत नव्हतं महाराज. दरदरीत पाण्या माझी रांदिलेल्या कन्या. का? कर्तव्य करणारा व्यक्ती काहीच करीत नव्हता. का करीत नव्हता महाराज? आगा चौथियाच्या ठाई काहीच करणे नाही. नामदेव महाराज कोण होते? चौथे पुरुष होते महाराज. काही घेत नाही, आज काहीच करत नव्हते. मग कुठून येणार पैसा? बरं, ते काही त्या काळातले महाराज कीर्तन ऐकणारे नव्हती. 40,000 50,000 30,000 कीर्तनाचा विक्रम होता महाराज. कन्या गो कथेचा तरी जो विक्रय मनवी चांडाळ. त्या लागी आलं का लक्षामध्ये? नरस्तुतिया कथेचा विकरा. नरस्तुतिया कथेचा विकरा. दातारा करो देव हे नको दातारा करो देव. हे नको दातारा जिथं कुठं कथा कीर्तन असतं तिथं कोणी व्यक्तीचं आमच्याकडून स्तुती करायची वेळ आमच्या आणू नकोस. म्हणून कीर्तनकारांना कोणाची स्तुती करू नये महाराज. त्याला लक्षामध्ये काही कोणाची स्तुती करायची नाही. कारण समबुद्धी घेता समान श्री आहे. कोण कमी आहे? एकाला मोठं कोण कमी? सगळे समान आहेत महाराज लक्षामध्ये. आणि कथेचा विकरा देवा हे माझ्याकडून घडू देऊ नकोस, हे नको. राजाबाईने विचारलं का हो, थोडं चेहऱ्यावर नाराजी वाटते, काय झालं? कुणी काही म्हणलं का? ते म्हणले म्हणण्याची भीती कोणाला आहे? रोजच म्हणतात, आम्हाला त्याचं काही नाही, आम्ही त्याच्या पलीकडे आहो ना म्हणणाऱ्याच्या. आणि खरंच महाराज म्हणणाऱ्याच्या पलीकडे गेलं पाहिजे आपण. भजन करणाऱ्याने म्हणणाऱ्याच्या जवळ राहू नये, म्हणजे घर सोडून जाऊ नये, वृत्तीनं त्याच्या पलीकडे जायचं. बरं काय? हा परमार्थ वृत्तीच आहे, आम्ही त्याच्यात नाही. मग झालं काय? अगं अभंग करायचे, आपणाला करायचे. देव म्हणले हो, मी केले तर चालतील का हो? चालतील. नारायण महाराजांनी बाबा माझ्याकडून काही अभंगाची सेवा चालेल का? म्हणजे चालेल नारायण, चालेल. 4 मुलं आले, 4 सुना आल्या. महाराज अंगण झाडणारी जनाबाई सुद्धा आणि दादा माझ्या अभंग करशील? हो दादा
काय पद्धत असेल बरं तुझ्या अभंग करण्याची? अरे विटेवरला परमात्मा संपूर्ण विश्वाचा बाप आहे. कोण आहे? बाप आहे. आलं का लक्षामध्ये? विटेवरला परमात्मा सर्वांची आई आहे. म्हणून ये ग ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. तुझ्या चरणाला दोन गंगा, एकच गंगा दोन नाव, भीम आणि चंद्रभागा. तुझे चरणच्या गंगा. किंवा या उभयता जगतामध्ये जर कोणी त्या पांडुरंग परमात्म्याचा रुक्मिणीचं नित्य स्मरण केलं तर महाराज त्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंडाना ध्यानी मग सुखाचा येऊन झाले सोयरे त्रिभुवन. देव करा धनी रिधी सिद्धी वाहे पाणी. जमल दादा, माझ्या ज्ञान दादाने कितीतरी कष्ट सहन केले रे. एक एक टाइम उपवासी राहिले. पण जन समाजासाठी जडजीवासाठी उद्धार करण्याचं साधन कोणतं जनाबाई? वातावी ज्ञानेश्वरी वातावी ज्ञानेश्वरी जनाबाईचे अभंग, गौनाबाईचे अभंग, चार सुनाचे अभंग असा मिळून नामदेवरायांचा गाथा अभंगाचा आहे. आणि त्या गाठ्यातला आजचा एकादशी व्रताचा अभंग आहे. आम्हा व्रत एकादशी भक्ती पुण्या देवाची करता. नारायण महाराज म्हणतात देव केशवा, कारण भगवंताचं नाव काय? केशव. काय नाव आहे? केशव. आमचा देव केशव आहे. केशव देव केशव. तीर्थ कोणतं आहे तुमचं? तीर्थ तुळशी. तुळशीच्या पाण्यात म्हणून आता आपल्या इकडे काही माहित नाही, पण
राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेशाला आपण जर गेलो ना, तर एकही देऊळ असं नाही की ज्या देवळासमोर भक्त नाही. पोत्याचा आसन टाकून भक्त बसलेला असतो, त्याच्याजवळ साखर असते किंवा पेठा असतो. जो कोणी देवळातून बाहेर आला त्यांच्या हातावर थोडा प्रसाद ठेवायचा आणि पाणी एक चमच्यावर हातावर टाकायचं. त्या पाण्यात काय असतं? तुळशीची पानं असतात. लक्षामध्ये, तुळशी पत्राशिवाय महाराज ते पवित्र होत नाही. तुळशीच्या पानाचं तीर्थ घेतलं पाहिजे माणसानं. म्हणून तीर्थ तुळशी एवढंच आहे का तुमच्याकडे? काय नारायण महाराज म्हणजे याच्या व्यतिरिक्त आम्हाला अन्य साधनाचा काही संबंध नाही. अनेक नेनेबा साधन माणसाने एकादशी केली पाहिजे. आता आपण समजा एवढ्यात लाईन गेली, जाऊ नये कीर्तन होईपर्यंत, पण गेली कदाचित, तर आपण एकमेकाला दिसू का? लाईन गेल्यावर दिसू का? काय काय तर परिवार असेच माझे माय बाप हो, दुपारा पत्नी हरवली तर त्याला घरात न दिसायची पाळी महाराज अशी देवानं कंपनीतून जर टाकलेली ती काय अकारण. मग कोणाला काळ गोरा म्हणत नाही, पण काय काय आपला प्रकाश आहे का आपला? पण माझे माय बाप हो, श्रीचे रावळे झाडी तो जगाच्या अंधे फेडी तू. श्रीचे रावळे उघडी तू, जगाच्या अंधे फेडी तू. निघे भास्व तू प्रदक्षिणे जैसा. आता एवढी मोठी रात्र आहे, अंधारी रात्र आहे. प्रकाश कधी? सूर्योदय झाले होतो ना, होतो ना बाबा, बरोबर आहे ना? मग तो सूर्य आपल्या परिवारापुरतं मर्यादित प्रकाश आहे का जगभर प्रकाश आहे त्याचा? सूर्याचा प्रकाश देणारा, प्रकाशमान असणारा, प्रखर प्रकाश देणारा तेजस्वी सूर्य जर या 15 तिथीतल्या एका तिथीला सन्मानित करतो, लिहिलं पंचांगात की आमच्या अमावस्येला सूर्याला ग्रहण आहे, सूर्य ग्रहण स्वीकारतो का नाही? मग एवढा प्रकाशित असणारा भगवान परमात्मा जर त्या तिथीचा सन्मान करतो, शीतल प्रकाश देणारा चंद्र, आता चंद्र आहे ना, चंद्र काय काय देतो? प्रकाश. आणि दुसरं चंद्रामृत सुखे शेवविल असता जाता रवी धरवेल. चंद्र अमृत देतो. आपण काय देतो? देतो का काही? आपल्या इकडे अशी प्रथा आहे का? आपण गायला भरपूर चारा घालायचा, तिचं पालन पोषण करायचं आणि दूध काढायचं शेजाऱ्यानं, ते दूध नाही आमच्या येतलं, देतो का आपण? देतो? कोणी दुधाला आलं तर आपण अपेक्षा करतो पैशाची. काय लिटर आहे तुमच्याकडे दूध? 20 कपाचे किती पैसे? 60 रुपये. तेवढ्याला कप पडला. 3 रुपयाला कप भर दूध, ते पाणी टाकून केमिकल मिश्रित. आता फार करून दुधावर भरोसा ठेवू नका, पण आपणाला या पृथ्वीचं महत्व न कळाल्यामुळे, आपल्याकडे यथार्थ ज्ञान नसल्यामुळे आपण केवळ जगण्यापुरतं पाहतोय. आपलं भागलं ना बस, मागच्या याचं पाहत नाही, समोरच्या याचं पाहत नाही. हळूहळू हळू आपण पुढच्या पिढीची आजच वाट लावून ठेवली. पुढच्या पिढीसाठी वृक्ष ठेवली नाही, पुढच्या पिढीसाठी गायी ठेवल्या नाही, पुढच्या पिढीसाठी चांगलं गवत ठेवलं नाही, रानभाज्या ठेवल्या नाही. लक्षामध्ये अनंत अडचणी नव्हे नव्हे. आज नाही नाही म्हणलं तरी महाराज 75% लोकांचं आरोग्य धोक्यात आहे का नाही? काहीला गोळी खाल्ल्याशिवाय झोपता येत नाही. 3 गोळ्या रक्त पातळ करायची,
बीपीची एक आणि शुगरची. पहा बरं. आता ह्या गोळ्या बनवायची वनस्पती जर आपण जाळून टाकली तर गोळ्या कायच्या बनणार? समुद्राच्या फेसाच्या. काय महाराज मोठी अडचण आहे. पण चंद्र अमृत देतो. काय देतो? ज्याने जीव अमर होतो ते अमृत कोण देत? चंद्र माझे माय बाप हो. कारण शारदीचे काय पुढे? शारदीचे चंद्र कळे माझी अमृत कण कोळे ते सेवेती किंवा वेचिती. महाराज कोण? कोण? वेचिती मनमोळे चकोर तलगे. तलगे म्हणजे पिलं. तलगे म्हणजे पिलं. कारण शरद पौर्णिमेच्या दिवशी होणारी चंद्रांची वृष्टी, अमृताची वृष्टी सागरांच्या तटावर असणाऱ्या चकोरांची बारकी बारकी पिलं महाराज चोच कोणीकडे करतात? चंद्राकडे. ते अमृत सेवन करतात. म्हणजे ते अमृत तुम्ही जरी झोपले घरी तरी तुमच्या खाण्यापिण्याच्या पदार्थावर ते पडतात. अमृताचे कण गव्हावर, ज्वारीवर आणि असणाऱ्या देणारा आणि प्रकाश देणारा चंद्र. पण तोही सुद्धा माझी मायबाप निर्णय झाला की उद्या होळी पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. चंद्र नाही म्हणतो का? देवी देवता महाराज संपूर्ण जगातले देव सुद्धा या 15 तिथीचा सन्मान करतात. तिथी 15 आहेत. अमावस्या, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. आज काय झालं का? 15 नाही, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. पण एकादशी ही तिथी आहे. या एकादशी तिथीचा महिमा हिंदुस्थानातील हिंदूंना नाही करायचा तर करायचा कोणी? पण एकादशीचं व्रत जो माणूस करतो ना तर त्याचं आयुष्य वाढत असतो. कसं वाढतं? वाढून दाखवू तुम्हाला. चला, आज आपल्याला एकादशीचा उपवास आहे. उद्या द्वादशी पारणं विसर्जित करायचंय. पारणं सोडायचं ना. बोला, तेवढाही अन्न ग्रहण करणारा माणूस असला तर एका वेळेला 2 टायमाचं बसतं काय याच्यात? एका वेळेला किती बसतं? हे एका टायमाचं शिल्लक राहत 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 आपण माणूस मेल्याच्या नंतर शब्द आपल्या तोंडाला येतो. त्याचं अन्न संपलं. कसा मेला? अन्न संपलं. ज्या दिवशी हा आत्मा या जगाच्या यात्रेला पाठवला भगवान परमात्म्याने त्या दिवशी त्याच्या खात्यावर टाकलं. महाराज कसा जगणार आहेस? काय करणार आहेस? किती अन्न, किती पाणी, किती श्वास, किती रात्र, किती दिवस आलं, किती वर्षे, किती महिने, काय करून जगणार आहेस? तुझ्यापासून काय काय या जगात घडणार आहे हे सगळं याच्यावर पाठवून महाराज हे चित्र पाठवून दिले माझे माय बापू कोणी? परमात्म्याने. म्हणून माणसाचं आयुष्य वाढवायचं असेल तर एकादशीचं व्रत केलं पाहिजे. लक्षात. एकादशीच्या व्रताने माणसाला मुक्ती प्राप्त होते. मोक्षाचा मानकरी होतो तो. आणि जो एकादशी घेत नाही, करीत नाही महाराज, जया नाही नेमा एकादशी जया नाही नेमा एकादशी सर्व जगे
एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करणाऱ्या माणसाला प्रेत समजावं. प्रेत जिवंत नाही येतो, जाणावे ते प्रेत सर्व जगी. एकादशीचा उपवास करणारा माणूस पवित्र असतो, पावन असतो. मला सांगा, आपलं घर आपण नाही पवित्र ठेवायचं तर कुणी ठेवायचं? एकादश कोणाची आहे? हिंदूची आहे का इस्लामाची आहे? मग ती धरायची कोण? त्या ना का कोणी धरायची? मग आता पुढे येणाऱ्या एकादशी पासून ज्याला एकादश नाही ती एकादश धरीच जा. भाकरी खाऊन एकादशी धरायची. मी भाकरी खाल्ली आता. असं कसं होत आहे? कसं होते? त्या करणाऱ्या बाईला विचारा कसं होते ते. कुठे करणारी बाई? तेवढ्या लांब जवळ येऊन बसायचं. उठाल उठाल होतात. हरकाच्या भाकरी होतात नाही, बगराच्या भाकरी होतात का नाही? असू द्या, काय खाव हे नाही, पण एकादश केली पाहिजे. म्हणून महाराज आमचं व्रत एकादशीचं आहे. आणि ते एकादशीचं व्रत आम्ही कसे करतो? तर एकादशीला निराहार उपाशी राहतो. भगवंत म्हणले नामदेव महाराज खरंच निराहार राहतात का? भगवंतानेच महाराज एका म्हाताऱ्या वारकऱ्याचा वेश धरला आणि नामदेव महाराजाच्या घरी गेले. बाबा जेवायचं, भूक लागली, नाही भूक लागली, भूक लागली. आज एकादशी आहे, केळं खा, फळ खा. किती फळ आणली होती आता? माझा फराळ झाल्यावर तुम्ही फळ आणले. अंडी आणली असते तर जमलं असतं. भाकरीची आणि फळं आणली असते, भाकरी खाल्ल्या नसत्या. आणि फळं येतात हे मला माहित नाही. पहिली एकादशी इकडं दुमार काय फळ खा, ते म्हणले नाही मला भाकरच लागते, मला शुगर आहे, भाकरच लागते. ते म्हणले शुगर राहो का बीपी राहो, आज भाकरी मिळणार नाही, भाकरी आमटी नाही. हा साबू घ्या, भगर घ्या. ते म्हणले त्याने काहीच होणार नाही. म्हातारे तसाच काय हा करता महाराज. संध्याकाळचे 4 वाजले. म्हातारा म्हणते दे बाबा भाकर. नामदेव महाराज म्हणतात नाही, केळे तुझ्यासाठी रताळा आहेत, काय खायचं ते खा, भाकर नको, आमच्या घरी तावा चूल बंद आहे. म्हातारा म्हणला मरतो मी, मरतो. मेला मेला तरी भाकरीचा घास नाही दिला महाराज. अलग लक्षामध्ये नामदेव महाराजांनी 4 लोक बोलवले. महाराज तिरडी बनवली, तिकडे चंद्रभागेच्या तटावर चिता रचायला लावली. अरे म्हणजे एकादशीचा वारकरी गेला काढा दिंडी काय? तर ज्ञानदा तुकाराम भजन नव्हतं महाराज. तुकाराम महाराज जन्मालाच आले नव्हते आणि नारोपाऱ्या होते महाराज, त्याच्यामुळे भजन नव्हतं आलं. भजन कोणतं होतं? वासुदेव हरी रे जे वासुदेव हरी हरी वासुदेव हरी वासुदेव वासुदेव हरी वासुदेव वासुदेव हरी वासुदेव हरी
हरे वासुदेव हरे वासुदेव हरे वासुदेव हरे जय वासुदेव हरे वासुदेव हरे जय वासुदेव हरे कर्नाटक बेळगाव मध्ये परमार्थ जिवंत आहे याची साक्षी टाळकरी येतात लक्षामध्ये जिवंत परमार्थ आहे. आमच्या महाराष्ट्राचं काय होईल ते सांगता येत नाही महाराज. म्हणजे तिकडे आमच्या भागात विदर्भाकडे दोनच टाळकरी असतात. चाल म्हणताना एक मोबाईल पाहतो कोणता अवघड येते आणि एखादा पाठ नसतोय. चालली चाल पुन्हा आमच्या नावानं सुरू. महाराजांनी अभंग लय अवघड घेतला, एवढा अभंग अवघड नाही घ्यायचा अशी अडचण. महाराज चाललं पाहिजे. लोक दिंडी पाहत होते. दिंडी आज एकादशी ती हा नगर पडत जिकडं कोणीकडे दिंडी. अरे तिरडी कोण गेला रे, कोण गेला ह्याला काही माहित नाही. गेला तरी कोण. अरे नामदेवरायाच्या गळ्यात विना आहे ना, त्यांच्या परिवारातलं दामोशेठ नाही. दामोशेठ टाळकरी आहेत. दामोशेठ टाळबाजी होत होते. महाराज गेला कोण. म्हातारा. महाराज नेलं तिथं चितेवर ठेवलं. भगवंताला कळाला आता एक काडी लावल्याशिवाय राहत नाही महाराज. कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्दय वर्मा चुकून. निष्ठावंत एकादशी करणारा महाराज मशाल पेटवली लावणार एवढ्यात महाराज कोण उठून बसलं. म्हातारा नाही महाराज. विटेवरला मायबाप नामा खरंच एकादशीचं परंपरा ते म्हणतात आम्हाव्रत एकादशी आमचा देव केशव तीर्थ तुळशी जरी हे आकाश वर पडो पाहे ब्रह्मघोळ भंगा जाय वडवानळ त्रिभुवन खाय परी मी तुझीच पाहेगा विठोबान करी अधिकाचा पांगिला नामधारक तुझाची अंकिला. माझी माय बापू देवा तुझ्या व्यतिरिक्त आम्ही कोणाचं मोठेपणा करणार नाही. आता महाराज माणूस बदलले की भजन बदललं, माणूस बदलले की भजन बदललं. काय अवस्था असेल. कोणाचे भजन कोणाचे फोटो काय काय आहे काय भानगड. काही लोक मला देव म्हणा म्हणतात. आता हा देव आहे का. त्यांच्या कानाला धरून विचारायचं देवाला पोरग होतं मग तुझा पोरगा कुठून आला. देवाला पोरगा होता. मानसपुत्र होते महाराज. विशेष सुखातून नव्हतं प्राप्त झालं. पण कोणी महाराज या काळात देवच व्हायला लागलं. असे देव व्हायला कमी नाही. भगवंत भगवंतच म्हणून आमचा देव एकच आहे. देव केशव तीर्थ तुळशी. साधनाने भगवंत मिळत याची शाश्वती नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा परिणत्या पावती याच्या दारवंटा जाणू जाना जाणीव घाली. साधना करून तरी काय करसाल माझे माय बापू. किती साधना करसाल त्या साधनात भगवंत आशेलच याची काय खात्री. कारण सोन्याचे पर्वत सोन्याचे पर्वत करुणाचे पाषाण
कारण माझ्या भगवंताच्या प्राप्तीसाठी अन्य जगातलं कोणतेही साधन करण्याचा काही संबंध नाही का. त्याला प्राप्त करायचंय का, तो प्राप्तच आहे. प्राप्तच आहे. प्राप्त असणाऱ्या परमात्म्याची कृपा संपादन करायची. कृपा संपादन करायची असल्यावर त्यांच्यासारखं जीवन जगलं की कृपा संपादन होते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जर आपण बाजूला गेलो तर त्याची अवकृपा तर होणार नाही, पण तो कृपाही करणार नाही. अवकृपा कोणावरच करीत नाही तो. आम्हाला म्हणायला शोभणार नाही ते. अलग लक्षामध्ये अवकृपा नाही करत तो, कारण त्यानंच कृपा केली ना. असो माय बाप हो. म्हणून दुसरी कोणती आम्ही साधना करत नाही. माझी माय बाप अनेक नेनोबा साधन. आपण काय करत असता ते म्हणले, आमचा विषय हरिकीर्तन. कोणतं कीर्तन? हरिकीर्तन. आलं का लक्षात? आमचा विषय हरिकीर्तन. कीर्तन कधी मधी का रोजच? नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाचे. कीर्तन घोष मृदंग ताल परम उल्लास करून नामदेव महाराजाचं रोज कीर्तन असायचं सभा मंडपामध्ये, रोज नित्य. एकादशी नाही, पण ते कीर्तन कसं हो? केवळ देवासाठी. कशासाठी? कीर्तन कोणाला कळतं? कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे भगवंताच्या कीर्तीचं वर्णन करणं. अलग लक्षामध्ये. कीर्तन म्हणजे तन म्हणजे शरीर, कीर म्हणजे क्रिया. क्रिया हे टाळ वाजवणं क्रिया आहे, मृदंग वाजवणं क्रिया आहे, भजन करणं क्रिया आहे, पूजा करणं हे एकंदरीत सगळ्या क्रिया आहेत. ह्या क्रिया केल्याने ज्या क्रियेच्या द्वारा भगवान परमात्म्याचं संकीर्ण आपल्यावर पडतं, म्हणजे ते तेज आपल्यात येतं, त्याला कीर्तन असं म्हणतात. अलग अलग हे कीर्तन नामदेव महाराजाचं रोज कीर्तन. आलं का लक्षामध्ये? माझी मायबाप कुठं? सभा मंडपामध्ये. कुठल्या? भगवंताच्या पंढरपुरातल्या. आणि मग आम्हाला कीर्तनच नियम आहे आमचा. अनेक नेनोबा साधन. आमचा विषय हरिकीर्तन. एकाने विचारलं,
असं तुमची व्याख्या आम्ही ऐकितोय की तुमच्याकडे थोडं खाण्यापिण्याची चणचण भासते म्हणा. ते म्हणले हो, कारण आम्ही खाण्यासाठी जन्मच घेतला नाही ना. आम्ही जन्म खाण्यासाठी नाही घेतला. आम्ही केवळ त्या परमात्म्याची सेवा करण्यासाठी प्रगट झालो. जन्माला आलोच नाही. काय झालं? प्रगट झालोय. जन्माला पुढे आलो आम्ही कशासाठी? सेवेसाठी. आणि त्याची सेवा करत असताना महाराज सर्वात अधिक सेवा करणाऱ्याचं नाव आहे हनुमान. ते काय खात होते? राणीच्या पाले खाईरा देवाने केले लंकासुरा एकला समुद्राच्या तटावर पाला खातो. आजही काय खातात ते? आहे का त्याला चटणी, मीठ, तेल, जिरं, राई, कांदा, लसूण आहे का काही? पण ते भगवंताचं चिंतन करतात. मग त्याने भगवंताचं चिंतन ते खाऊन केलं. आम्हाला कन्या का होईना भेटतात, पण आम्ही कन्या खात असतो. माझी माय बापू काय खात असतो? काय खातो? कन्या भाकरीचे खाणे, कन्या भाकरीचे खाणे. वैष्णवा घरी पर्वकाळ सदा जनधनती सदा जनधनती वैष्णवा आम्ही कन्या खातो, मिळाली तर भाकर खातो, पण त्या परमात्म्याचं भजन अखंड करतो. विठोबार गोमाई हे विठोबार गोमाई 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 जय विठोबार गोमाई जय विठोबार गोमाई विठोबार गोमाई हरी
दुसऱ्या साधनाची आवश्यकता नाही महाराज. हे साधं सुद्धा भोजन करून तुमच्या चेहऱ्यावर ही तेज ज्योती कशी काय, एवढं तेज कसं तुमच्या? आम्ही तर चपात्या खातोय.
काय वेगळ्या वेगळ्या भाज्या खातो, तरी आमचं कसं, तुमचं एवढं कसं काय श्रीमंती, ही कोणती श्रीमंती आहे तुमच्याकडे? ते म्हणले संगतीचा परिणाम आहे. एक संगती प्राणाचा घात करणारी असते महाराज. एक दोन नाही, 100ला 100 भासे आणि त्याची झालेली पुत्र पाहुणे रावणे एका व्यक्तीने मारली महाराज. कोण? शकुनी मामानं संगत घडली महाराज. मारायचाच महाराज खायचा उपदेश दिला. संगती काय, संगतीचा परिणाम आहे की नाही? जेवढे जेवढे कंसाच्या संग राहिले ते मेलेच आणि कृष्णाच्या संगतीत गेले. तुझी संगती झाली अमती महाराज. एक संगती पंगती देवा सवे घडे नित्य नित्य वाढे प्रेम सुख. देवा संग संगत घडावा, अन्यथा संता संग. आम्हाला संगत संतांची आहे. संत संगती निरंतर. संताकडे खजिना आहे कशाचा? प्रेम धन है भांडार. कारण संतांचे महाराज प्रेमाची प्रेरणी आहे. त्याची प्रेम मुद्रा गोरक्षादि धनी पूर्ण कृपा केली गहिनीनाथे. प्रेम आहे. प्रेम काय आहे? प्रेम. पण कोणते संत तुमच्याकडे येतात? माझे माय बापू, निवृत्ती संत हा सोपान. निवृत्ती संत हा सोपान. महावैष्णव कठीण महावैष्णव कठीण मुक्ताबाई देखे आपण
समर्थांची, ज्ञानराजांची, सोपान देवाची, मुक्ताईची, गोरोबा काकांची संगती निरंतर आहे. संत संगती निरंतर. भजनांच्या, सप्ताहांच्या, वारीच्या, दिंडीच्या माध्यमातून संगती कोणाची घडते? संतांच्या. लक्षामध्ये. आणि संतांच्या संगतीमुळे माणसाला मोक्ष प्राप्त होतो, देवाचं ज्ञान होतं, आणि ज्ञानानं देव कळत असतो, भक्तीनं देव आकळत असतो. भावविना देव न कळे, संदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. आलं लक्षामध्ये? मायबाप हो, म्हणून आम्हाला संगत रात्र संतांकडून आम्हाला भगवंताविषयी काय मिळतंय? प्रेम मिळतं. प्रेम. प्रेम धन हे भांडार. सध्या कलियुगात सतर्क वागा, चांगलं राहा, सावध राहा. मी परवाला एका डोंगरातून प्रवास करत असताना विचार केला, एवढ्या डोंगरामध्ये दुकान घालायची गरज काय? तर त्यांचा नेम आहे. आपल्या भारतातल्या संपूर्ण कान्याकोपऱ्यामध्ये त्यांची माणसं महाराष्ट्रीत सतर्क ठेवणार आहेत. आणि मी तर्क काढला की या दुकानापासून समोरची माझे कीर्तन होणारी 2 गावं किती अंतरावर आहेत. तर ती 2 गावं एकमेकापासून 2-2 किलोमीटर अंतरावर अशी 3 गावं होती. या 3 गावाच्या मेन जागेवर जर दुकान टाकता टाकता या दुकानदाराने एखादा कार्यक्रम ठेवला, 1000-2000 तलवारी जर बोलवली रात्रातून, ते 2 खेड्यातलं कोणी जिवंत राहील का? काय? म्हणून मातांनो, बांगडी भरायची असेल तर हिंदूच्या कसाराकडे बांगडी भरायची. तुम्हाला बांगड्याचं ज्ञान सांगू का? आज प्रत्येकाच्या घरी सुनबाया, जे सोनापुरी आहेत, MA, BA, BCom, BSc अग्री आहेत की नाही? मॅट्रिकच्या पुढेच पोरगे आहे ना. मग तिला लिहिता येते, वाचता येते. अशा मुलीला आपले जे हिंदू कासार आहेत, कोणते कासार? हिंदू, ते दुसऱ्याचं खात नाही, शिदा घेतात, ब्राह्मण पद्धतीने जगतात. त्यांच्याकडे 1-2 महिने त्या मुलीला शाळा शिकत असताना शिक्षण द्यायचं, ट्रेनिंग द्यायची. कशाची? बांगडी भरायची. लक्षामध्ये? सवत्सदेवी गावातून ती बाया फिरतात की नाही, कान टोचणाऱ्या, नाक टोचणाऱ्या. नाक टोचतात का नाही? टोचतात ना. कोणाकोणाची? काय असता बरं? कोणाकोणाचं? मग आम्ही येत असताना घोड्याच्या गळ्याला दाव बघितलं. कल्पना केली, म्हणून घोड्याचं नाक अगदी मऊ असेल म्हणून त्याला व्यसन जमत नाही. बैलाचं नाक टोचतात. कोणाच नाक टोचतात? बैलाचं. दुसरं महिलाचं. असू द्या, कान तर सगळ्याच टोचतात ना. मग कानाला छिद्र पडायचं, नाकाला छिद्र पडायचं, बांगडी. आणि तशी सुनबाई जर असली, असं आता रस्त्याला घर आहे, हे रस्त्याला आहे ना घर, दुकान टाकायचं त्या मुलीनं. कोणतं? रेणुका सुवासनी अलंकार भांडार. कोणतं दुकान? रेणुका सुवासनी अलंकार भांडार. पलीकडल्या गलीला एक पूर्ण दुकान टाकायचं, अनुसया सुवासनी अलंकार भांडार. इकडे का पूर्ण टाकायचं, सीता सुवासनी अलंकार भांडार. एक तर त्याच्यामुळे देवी देवताचे नाव. आणि गावातल्या महिलांना विनंती, त्या दुकानावर जाऊन आपले अलंकार खरेदी करायचे. एक तर आपल्या गावातला एक परिवार पोटभर खाईल, तिचा व्यवसाय चालेल, नाही का? दुसरं, आपल्याला मुली पैशी बाईला बसायला हरकत नाही, पण ते बांगडी भरत असताना चढरीच नाही, हात बहुत कडक आहे, आणि ते हात दाबीत बसतात. आपल्या एखाद्या हिंदून त्याचा बाईचा हात दाबला कवा, असा स्पर्श तरी करावा वाटतं का? करतो का? आणि हात जोडून विनंती, जरा आपल्या सखी आईकडे पहा. ही पृथ्वी माता आपली सखी आई आहे. हिच्यामध्ये अनेक भाज्या आहेत की ती भाजी खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला 100 वर्षापर्यंत दम होणार नाही, कंबर दुखणार नाही. आलं का लक्षामध्ये? हातपाय ठणकणार नाहीत. अशा भाज्या या. तुम्ही ते नको ते खायचं सोडून द्या, सभा घ्या जागोजाग. आलं का लक्षामध्ये? आणि ते आहार बंद करा. आलं का लक्षामध्ये? त्यांना खाऊ द्या काय करायचं, पण तुम्ही त्याच्या भानगडीत पडू नका. आलं का लक्षामध्ये? आणि नको ते पेय घेऊ नका.
कारण भगवंतानं तुमच्यासाठी विशिष्ट प्रकारचा कारखाना तयार केला. असा कोणता कारखाना आहे की ज्याच्या पोटामध्ये काळी कचरा महाराज, आता आपण करडी आहेत ना तुमच्याकडे, करडीचे पीक आहे ना, करडीला काय असतं, काटे, काय असतात, काटे असतात का नाही. मग ते करडी आपण ठोकल्या आणि त्या काट्याचा ढीक टाकला, गाई खातात का नाही ते, करडीचे काटे गाई आवडीनं खातात. कशी खातात, आवडीनं. आणि एवढ्या आवडीनं काटे खाल्ल्याच्या नंतर तुम्ही दूध काढीत असाल ना गाईचं, दुधात काटे आले का कवा, आले. वाळलं करडीचं गुळ खाल्लं, वाळलं कुटार खाल्लं, आमच्याकडे कुटार म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, गुळी म्हणतात. ते येते का, कचरा येते का कधी दुधात. हात जोडून जेव्हा मंडळीला विनंती, दूध प्राशन करा, मध्ये पान प्राशन करू नका, आलं लक्षामध्ये. आणि माता भगिनींना विनंती, आता मी तसं कायदाच मांडणार आहो, मला तिकडे गेल्यावर मला जाण्यासाठी जरासं एखादी गाडी ढकलावं लागते. ढकलता का, थोडा हातभार लावता का. कुठला एक चिंतन केलं मी, दरवर्षी नाही दर महिन्याला, दर 15 दिवसाला आम्हाला हाका ऐकाय येतात की आमका ऑक्सिजन न मेला, तमका फाशी न मेला, तमका इंड्रेलात मेला, विहिरीत मेला. आणि तरुण तरुण माता भगिनीचं कुठून हायसं होत आहे, वैधवी त्यांना प्राप्त होते. तर हे होऊ नये याकरता आम्ही नर्मदेच्या तटावर 1 कोटी वाती लावून दीपोत्सव करायचा. नर्मदेला सांगायचं, आई तू जशी अखंड आहेस तसं माझ्या माता भगिनीचं वैभव म्हणजे श्वासनेचा अलंकार अखंड राहू दे, हे तुझ्या पायावर विनंती. त्याच्यासाठी तुम्हाला करायच्या वाती. कोणत्या वाती, फुलवाती उभ्या. आणि वाती करताना मंत्र म्हणायचा. आता यांनी भजन म्हणलं पण तुम्ही काहीच नाही म्हणलं, दोनदा माझ्या पाठीमागे म्हणा, नर्मदे हर, पुरुषांनी नाही, नर्मदे हर. एकादशी आहे ना, त्याच्यामुळे होत कमी आवाज, तरी फळ खाल्लेत. नर्मदे हर असं करा. आता पुरुषांनी सुद्धा नर्मदे हर. बघा, 1 गुंठा जमीन जरी नसली, नर्मदे हारचा मंत्र जपला ना तर महाराज 100 एकरवाल्याची ताकद नाही तसं खायला, रोज खायला मिळते नर्मदा परिक्रमेमध्ये. आणि हेच परिक्रमे आणि वाती झाल्यावर पुन्हा एकदा प्रवचन ठेवा, कीर्तनाला टाळकरी मिळणार नाही वेळेला. येईल तुमच्या वातीने येईल. आणि वाती करायच्या किती, तुमच्या वैभवाप्रमाणे. ज्या बाईला भरपूर जमीन जुमला आहे, नोकरी आहे, त्या बाईनं 500 करायच्या, 1000 करायच्या, आणि तुपासाठी तिथल्या कामासाठी 1000 रुपये 500 रुपये त्यात टाकायचे. असं आहे ती नियम. आणि टाकून आम्हाला बोलवायचंय. जिथून 1,00,000 वाती आले त्या गावचे 10 माणसं आम्ही नेणार बरोबर आमच्या, आलं लक्ष. असा नेम आहे. असू द्या माया हो, तुमच्या पाया पडतो, जरा मुलींना हात जोडून विनंती, आपलं शिक्षणच तेवढं आपण करायचं. तर काय, कोणाचं गाणं ऐकायचं नाही, कोणाचा मोबाईल ऐकायचा नाही, कोणाचा फोन उचलायचा नाही. का, हजारो मुली नको त्या मार्गावर गेल्याचा पता लागतो. माझे माय बाबू, वाईट वाटते, आलं लक्षामध्ये, वाईट वाटतं. कारण हे लवजीवाद नावाची जी बिमारी आहे ना, फार मोठ्या प्रमाणात बिमारी आहे. आणि आमचं काम वेळ आहे, कारण सगळ्या महाराजात येडा महाराज असेल तर हे तुमच्या पुढे वाई येडा आहे. आपलं येडे पण जात नाही. तुमच्याकडे आहे का काही औषध येडेपणा जायचं. आम्हाला जन्म देणारी महाराज माय सुखी राहिली पाहिजे, आलं लक्षामध्ये. आमची पृथ्वी आबाधित सुरक्षित राहिली पाहिजे. आणि आमचा वारकरी संप्रदाय विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत वाढतच राहायला पाहिजे. महाराज ज्ञानेश्वर माऊली. 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 माहूर गडाजवळ पेनगंगा नावाची नदी वाहते.
त्या नदीमध्ये यावर्षी पूर्ण 12 वर्ष झाले सप्ताह चालू आहे. जमल तशी कथा आम्ही तिथे करत असतो. आणि त्या कथेत येणाऱ्या साधकांनी आम्हाला सांगितलं, बाबा 25,000 गाथेचं पारायण लातूर इथे आहे. जाणार नव्हतो तुम्हाला सोडून, पण लातूरच्या सप्त्याला उद्या सकाळी मला भेट द्यायची, म्हणून मला जाणं अगत्याचं आहे. लक्षामध्ये पुढे काही सप्त्याचं नियोजन आहे, अनेक नियोजन आहेत. पण त्या नियोजनामधून कधी जर तुम्हाला वेळ आली तर पंढरपूर इकडे येण्यापेक्षा आमच्याकडे या. म्हणजे एक तुम्हाला माहूर तीर्थाचं दर्शन होईल, दत्तप्रभूचं, रेणुका मातेचं, परशुरामाचं, अनुसया मातेचं, आणि आमचं गरीबाचं घर पाहायला मिळेल. पण आमच्याकडे यायचं असेल तर तुम्ही पावसाळ्यात या. का आम्ही तुम्हाला काम लावू. वरून पाऊस सुरू झाला पत्रावर, इकडे टोपलं ठेवा, तिकडे पातेलं ठेवा, तिकडे बकेट ठेवा, आणि त्या घरात आमचा मुक्काम असतो. आलं का लक्षामध्ये? त्या घरात आमचा मुक्काम असतो. माझे माय बापू बरं काय असू द्या, तरी पण आम्ही आनंदाने तुम्हाला कीर्तन. का? माझी माय बाप माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणजे माय बापू उत्तम उत्तम प्रकारचे वारकरी साधक आहेत. बाबांनो, तुमची हाक देवापर्यंत पोहोचावी, आणि पोहोचलेलीच आहे. तुमच्यासारखं वैभव महाराज सातत्याने तुमच्या मुला बाळांना नातानं सांभाळव. का? आमची मुले कीर्तन करतात आणि नातू कीर्तनकार आहे महाराज लक्षामध्ये. आणि उद्या येणारी आमची शिष्य सुद्धा महेंद्र महाराज आमची शिष्य आहेत. तेव्हा आनंदाने टाळी वाजवायची, पण केव्हा यांची चाल झाल्यावर गोड अशा प्रकारची चाल होऊ द्या महाराज. पाच ड्रॉ करायची होती सकाळचं काढण्यासाठी, हे साड्या महिलांसाठी केलं आहे. पाच ड्रॉ करायचं तर रात्रीच्या अगोदर तुमच्या हाताने ड्रॉ
आवडी